दीक्षा. कालच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला बरीच माहिती दिली क्रिएटर क्लबबद्दल. तर त्यावर मला खूप लोकांचे मेसेज आले की ते प्रोडक्ट आपण अनलिमिटेड मागवू शकतो, तर अनलिमिटेड रिटर्न पण करू शकतो. तर ते रिटर्न केल्यावर आपल्याला पैसे रिटर्न येतात का आपले? तर हो, विदिन 2 ते 3 तासात आपल्याला आपले पैसे रिटर्न येतात. प्रोडक्ट रिटर्न झाल्याच्या नंतर 2 ते 3 तासात आपल्या अकाउंटला पैसे येऊनच जातात. आणि किती आपण प्रोडक्ट मागवू शकतो आणि कितीही रिटर्न करू शकतो. तर हे तर तुम्हाला माहीत झालंच की मी कंटेंट क्रिएशन करते, मिशोची ॲड करते. तर अजून मी काय करते हे मी तुम्हाला आज सांगते. तर मी सोबत स्विमिंग कोच म्हणून पण जॉब करते, फक्त लेडीज बॅचसाठी. सकाळी माझा 1 तासाचा असतो क्लास आणि संध्याकाळी 1 तासाचा. लेडीज बॅचसाठी मी कोच म्हणून जाते आणि नेक्स्ट मंथमध्ये मी मॅचेस पण खेळणार आहेत स्विमिंगच्या. ही तर माझी फक्त हॉबी म्हणून मी करते. मला स्विमिंगमध्ये फक्त हॉबी म्हणूनच काम करायचं होतं, पण आता मी हळूहळू ते प्रोफेशन म्हणून पण कन्वर्ट करते. तसं तर माझं फूड टेक्नॉलॉजी झालेलं आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण खूप छान छान अपॉर्च्युनिटी आहेत. पण सध्या मी जळगावमध्ये असते आणि जळगावमध्ये फूड इंडस्ट्रीज म्हणजे आहे पण कमी आहेत. आणि इतकी छान अपॉर्च्युनिटी आपल्याला फूड टेक्नॉलॉजी करून ही जळगावमध्ये किंवा इतर सिटीजमध्ये नाही आहे. ती आहे अपॉर्च्युनिटी नाशिक, पुणे, मुंबई, बँगलोर, साऊथ, म्हणजे जिथं फूड इंडस्ट्री आहे तिथं आपल्याला छान छान अपॉर्च्युनिटी, बाकी ठिकाणी नाही आहे. तसं तर मी 12th नंतर सी ई टीचा फॉर्म भरला होता. सी ई टीमध्ये छान मार्क्स आले, त्यामुळे पप्पा बोलले की BSc ॲग्री कर. BSc ॲग्रीचा फॉर्म भरताना सायबर कॅफेवाल्याकडनं थोडीशी चुकी झाली आणि त्याने कोड चुकीचे टाकले. त्यामुळे माझं फूड टेक्नॉलॉजीला नंबर लागला. आणि फूड टेक्नॉलॉजीला नंबर लागला तेव्हा तिथं लिहून आलं की अन्न तंत्रज्ञान. आणि तेव्हा त्याबद्दल काहीही 1% माहीत नव्हतं की हे अन्न तंत्रज्ञान म्हणजे काय असतं. माझ्या पप्पाने नवीन काहीतरी आहे तर मग करून घे, पुढे जाऊन तर स्कोप येईल. आणि फूड ही अशी गोष्ट आहे की जी कधीही मरणार नाही, म्हणजे बेसिक नीड आहे ती. फूड ही खूप गरजेची गोष्ट आहे म्हणे, खूप छान आहे अपॉर्च्युनिटी. म्हणून मी फूड टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेतलं आणि 4 वर्षात डिग्री काढली छानपैकी नाशिकला KK वाघमधनं. पण सध्या ती डिग्री काही कामात येत नाही आहे, म्हणून मग मी स्विमिंग कोच म्हणून सध्या जॉब करते आणि जॉबही सर्च करते आणि कॉम्पिटेटिव्हचा स्टडी पण करते. आणि हे करत करत मी माझ्या बेबीलाही सांभाळते. बेबी पण माझं 3 वर्षाचं आहे. ती तिच्या आजीबाबांकडे छान राहते. तिचे आजीबाबा तिला खूप छान प्रकारे सांभाळतात, म्हणून मग मी ह्या सर्व गोष्टी करू शकते. नाहीतर माझ्याकडनं काहीच पॉसिबल झालं नसतं. कॉम्पिटेटिव्हचा स्टडी म्हटलं म्हणजे तो इतका काही प्रॉपर होत नाही. आणि कॉम्पिटेटिव्हची एक्झाम देणं म्हटलं म्हणजे प्रॉपर स्टडी लागतो. पूर्ण दिवसभर स्टडी लागतो, प्रॉपर लागतो. आणि एकदा की लेडीजची डिलिव्हरी झाली तर तिचे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, त्यामुळे थोडंसं लक्षात राहणंही लेडीजचं कमी होतं. तसंच माझं झालेलं आहे. आधी माझ्या लक्षात राहत होतं, पण आत्ता म्हणजे थोडं थोडं इतकं लक्षात नाही राहत, थोडं थोडं विसरतो. हे हार्मोन्स इम्बॅलन्समुळे होतं. म्हणून मग सध्या कॉम्पिटेटिव्हचा स्टडी पण करते. पण कसं असतं ना, घरात लहान बेबी असलं म्हणजे ते 10 वेळेस मम्माकडे येतच, मम्मा मम्मा मम्मा. त्यामुळे थोडं दुर्लक्ष होतं आणि लक्षात राहत नाही. म्हणून म्हटलं जॉब पण करूया, कॉम्पिटेटिव्ह साईड बाय साईड करूया. लागला तर लागला. तसं आपल्याला GK वगैरे थोडंफार रिझनिंग, मॅथ्स वगैरे तर येतंच. तसं तर जॉबची काही इतकी नीड नाही आहे. पण कसं असतं, बाहेर जाऊन माणूस फ्रेश होतो, 4 लोकं भेटतात, 4 लोकांसोबत आपले विचार एक्सचेंज होतात. त्यानंतर काही गोष्टी बाहेरच्या समजतात. कसं बाहेर 4 लोकांमध्ये कसं वागावं, कसं बोलावं, सर्व समजतं. किंवा आपण बाहेर गेलो तर पैसे तर येतात, ती बेसिक नीड आहे, सर्वांना लागताच पैसे. आणि सर्व पैसे आपण तर कोणावर डिपेंड तर नाही राहू शकत. तसे तर माझे हजबंड मला मागण्याच्या आधीच माझ्या अकाउंटला असतात. पण मला एक म्हणजे बाहेर रिफ्रेशमेंटसाठी निघणं खूप गरजेचं होतं. म्हणून मग मी हा डिसिजन घेतला की जॉब करूया. आणि सोबतच सोशल मीडियावर पण ग्रो होते. जर सोशल मीडियावर ग्रो झाली तर लोक डिफेंडर घेत आहेत, आपण अल्टो तर घेऊ, म्हटलं एक नवीन स्टार्ट तर करू. म्हणून मग मी हा सोशल मीडियाचा डिसिजन पण घेतला. यूट्यूबवर पण आपले छान व्ह्यूज जातात,
खूप छान जातात. छान नाही, खूप छान. कारण लोकांचे स्टार्टिंगला फक्त 10, 12, 15 असे व्ह्यू जातात. माझे शॉर्ट्स व्हिडिओ जातं 2K, 1K, म्हणजे 1Kच्या अबोवचे मोस्ट ऑफ व्हिडिओज. आणि काल मी पहिल्यांदा एक लॉंग व्हिडिओ टाकला आणि तो पण 100 व्ह्यूज केले. 100 लोकांच्या समोर बोलणं इट्स नॉट अ जोक. मी असं समोरासमोर मोजून 10 लोकांसमोरही नाही बोलली कधी. आणि सोशल मीडियावर जर मी 100 लोकांसमोर बोलते ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या थ्रू पण मी माझ्या काही आयडियाज देते ज्यांच्यातनं लोकांना काही मदत होऊ शकते. माझं बघून कोणी इन्स्पायर होऊ शकतं आहे. खूप मला माझ्या फ्रेंड्स विचारतात, माझ्या बहिणी, माझ्या मोठ्या जावा त्या पण विचारतात की तू व्हिडिओज करते तर आम्हालाही सांग, म्हणजे एडिटिंग वगैरे कुठून करते, कशी करते, कसं इन्कम आहे. जर मला बघून जर कोणी इन्स्पायर होत असेल, कोणाची इन्कम सुरू होत असेल तर हे माझ्यासाठी खूप छान आहे. ते पुढे जाऊन लक्षात ठेवतील, नाही ठेवतील, माझ्या आधी त्यांची इन्कम सुरू होईल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण कसं असतं, आपल्यामुळे जर कोणी पुढे जात असेल, कोणाची ग्रोथ होत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. राहिली इंस्टाग्रामची गोष्ट, इंस्टाग्रामला तर फॉलोअर्स सध्या काही वाढत नाही आहे, व्ह्यूज जात आहेत. पण माझी जरा चुकी आहे, मी 10 दिवस ॲक्टिव्ह राहते, 10 दिवस इनॲक्टिव्ह राहते, त्यामुळे पण थोडा मला प्रॉब्लेम येतो आहे. पण आता मी ठरवलं आहे की आता कंटिन्यू आपण ॲक्टिव्हच राहील. FBला तर आपली इन्कम सुरूच झालेली आहे. म्हणजे FBला असं असतं की $100 कंप्लीट झाल्याशिवाय आपल्याला ते विथड्रॉ नाही करता येत. आणि आता आपले हळूहळू डॉलर ग्रो होत आहे. आता $1, $2 असं इथपर्यंत आपली स्टेप पोहोचली आहे. होप सो, टचवूड आपले $100 लवकरच कंप्लीट होतील आणि आपण लवकरच ते विथड्रॉ करू. आणि तो व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर करेल की माय फेसबुक फर्स्ट पेमेंट, टचवूड असा एक दिवस येऊ आणि आपलं यूट्यूबचंही लवकरच पेमेंट सुरू हो अशी माझी इच्छा आहे. माझी खूप इच्छा आहे की मी माझ्या हजबंडला सर्व गोष्टींमध्ये सपोर्ट करायला पाहिजे. फायनान्शियली असो, मेंटली असो, सर्व गोष्टीत मी सपोर्ट केला पाहिजे. त्यांची माझ्याकडनं इतकी अपेक्षा नाही आहे, पण मला असं म्हणजे कोणाला सपोर्ट करणं किंवा मग इंडिपेंडंट, मेन म्हणजे इंडिपेंडंट राहणं मला खूप आधीपासून खूप आवडतं. माझे पप्पा पण होते ना, ते आम्हाला कधीच असं म्हणजे बँकेत जाणं असो, कोणते गोष्टी असो, तहसीलच्या गोष्टी असो, कोणत्या गोष्टी असो, डॉक्युमेंटच्या गोष्टी असो, कधीच आमच्यासोबत येत नव्हते. तसं बघायला गेलं तर माझ्या पप्पांची खूप ओळख होती. माझे पप्पा प्रत्येक ठिकाणी एका शब्दावर काम करू शकत होते, पण त्यांनी कधीच ओळख न दाखवता आम्हाला सांगायचे, जा तुमची कामं तुम्ही करा. सर्व गोष्टी आम्हाला इंडिपेंडंट ठेवलं. जेव्हा मी नाशिकलाही गेली होती ना रूम बघायला, माझा KK नंबर लागला तेव्हा माझ्यासोबत ना मम्मी आली ना पप्पा आले, जा तुझं रूम बघ, कॉलेज बघ आणि ॲडमिशन घेऊन ये. म्हणजे इतकं इंडिपेंडंट. आणि खरंच लाईफमध्ये इंडिपेंडंट होणं खूप गरजेचं आहे, स्पेशली लेडीजसाठी. तर इंडिपेंडंटमुळे आपल्याला आपली ओळख निर्माण होते. तर असंच एका नवीन टॉपिकसोबत रोजच भेटूया. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.